प्रेक्षकांनो, आज बाबी आत्या आली आहे गौरीच्या दिवशी. सुरुवातीला आपण बघतोय माई खूप नाराज असतात बाबी आत्याच्या आठवणीमध्ये. तेव्हा सुवाई त्यांना समजवतात, अहो माई, भास्कर आहे ना तिकडे त्यांची काळजी घ्यायला, आणि तुम्हीच म्हणता ना नवऱ्याच्या सहवासात आपल्याला काहीच जाणवत नाही, सगळी सुख मिळतात. आपू म्हणते, हो माई, हे मात्र बरोबर आहे सुवाईचं. खडूस बघ ना माझ्यावर किती प्रेम करतो. माझ्या प्रेमासाठी त्याने माझ्यासाठी आईस्क्रीम काय बनवलं घरी, आणि मला शिंक काय आली तर सगळ्यांची ब्लड टेस्ट केली. आणि खरंच ग माई, नवऱ्याचं खूप प्रेम असतं नाही, आणि तुझंसुद्धा बाबी आत्यावर खूप खूप प्रेम आहे. तुला तिची खूप आठवण येते ना, तर मग आपण तिला व्हिडिओ कॉल करूयात आणि तिच्याशी बोलूयात. पण प्रेक्षकांनो, आता अप्पूला खूप टेन्शन आलं आहे मनामध्ये की तिने शशांकला असं बोलायला नको होतं. थँक गॉड तिला कळलं आहे. तर आता सुवाई म्हणतात, काय ग, काय झालं, कसला विचार करतेयस? आपू म्हणते, काय नाही अगं सुवाई, मला ना आता झोप आली आहे, मी जाते झोपायला. सुवाई म्हणतात, अगं आत्ता तर लख्ख जागी होतीस ना, आणि अचानक झोप आली सुद्धा तुला. आपू म्हणते, अगं सुवाई, ते प्रेग्नेन्सीमुळे होतं ना असं विचित्र विचित्र वाटतं ना, तसंच होतंय ग मला. सुवाई म्हणतात, बरं बरं बाई, जा तू झोप आता. तर आता अप्पू झोपायला जात असते तेव्हा पुन्हा माघारी फिरते आणि म्हणते, तुला माहिती आहे सुवाई, माझंसुद्धा सासर आणि माहेर एकच आहे ग. माझ्याकडे सासरी 3 आया आहेत. माझी सुवाई, माझी प्रेमळ माई आणि माझी पन्ना काकू. आता ह्या दोघी जणी तिच्याकडे बघायला लागतात. ती म्हणते, पन्ना काकू जरा चिडचिड करते, पण प्रेमही खूप करते माझ्यावर. आणि बोलता बोलता म्हणते, आणि माझा खडूससुद्धा खूप प्रेम करतो. तर आता ह्या दोघीचे दोघी हिच्याकडे बघून हसायला लागतात आणि ही ऑकवर्ड फील करते आणि मग गपचूप तिथून निघून जाते. आणि सुवाई आणि माई पुन्हा हिच्यावर हसतात. कशी वेडी आहे ना ही मुलगी. सुवाई म्हणतात, पण माई, तिला हे माहिती नाही आहे की माझंसुद्धा हे माहेरच आहे, आणि माझ्या या माहेरी माझी ही आई आहे, ती म्हणजे तुम्ही. आणि दोघीजणी एकमेकींना घट्ट बिलगतात. यांच्यामध्ये खूप प्रेम आणि एकोपा आहे असं यावरनं दिसतंच प्रेक्षकांनो. तर पुढे आपण बघतोय अप्पू खोलीत गेल्यावर तिला जेम्सच्या गोळ्यामध्ये सॉरी असं लिहिलेलं दिसतंय, आणि शशांकराव कान धरून मागे उभे आहेत. सॉरी अपूर्वा, मला माफ करणं. आता अप्पू म्हणते, हो रे खडूस, मी केलं तुला माफ. ॲक्च्युली मी पण जरा उगाचच पॅनिक झाले ना. तुझं काहीतरी जेन्युइन रिझन असू शकतं ऑफिसला थांबायचं, याचा मी विचारच केला नाही. खरंच आय एम सॉरी, मी विचार करायला हवा होता. तू असं उगाच थांबणार नाहीस ना ऑफिसला. तेव्हा शशांक म्हणतो, म्हणजे तू मला माफ केलंस ना अपूर्वा. तेव्हा अप्पू म्हणते, हो रे खडूस. आता हा सहज तिला प्रेमाने ते जेम्सच्या गोळ्या खाऊ घालतो आणि तिचा गालगुच्चा घेतो. तर अप्पूला एकदम ते चॉकलेटमुळे मळमळायला लागतं. पण शशांकला असं वाटतं की ही पुन्हा तोंड फिरून निघून गेली. तो विचार करतो की अरे अशी काय ही, हिच्या स्वभावाचा थांगपत्ताच लागत नाही. आत्ता तर म्हणाली मला माफ केलं म्हणून. आणि अप्पू पुन्हा येते तेव्हा शशांक म्हणतो, काय झालं अपूर्वा, अगं तू अजून चिडलेलीच आहेस का? अप्पू म्हणते, नाही रे खडूस, ते चॉकलेट खाल्लं ना मी, म्हणून मला मळमळतंय. तेव्हा शशांक म्हणतो, अगं ते चॉकलेट नव्हतं, गोळी होती ती. अप्पू म्हणते, अरे त्यात चॉकलेटच असतं खडूस, ते बाजूला ठेव आधी. शशांकने तो ट्रे बाजूला ठेवलाय आणि असा हाताने वारा घालतोय. गेला का? गेला. आता चॉकलेटचा वास गेला. अप्पू म्हणते, खडूस ते तू ना बाहेरच नेऊन ठेव, मला ना कसं तरीच होतं रे चॉकलेटच्या वासाने. शशांक म्हणतो, हो हो बरं बरं ठीक आहे, पण तू मला माफ केलंस ना अपूर्वा. तो आता तिला जवळ घेतोय. ती चिडते आता आणि म्हणते, तू आधी ते बाहेर ठेव ना, नाही तर मी चिडे ना पुन्हा खडूस. बिचारा शशांक, आणि ते आधी ट्रे बाहेर ठेवायला जातोय. पण अप्पू शशांक गेल्यावर हसायला लागते. खरं तर काय म्हणतात त्याला, बायकांमध्ये खट्याळपणा असतो ना, तसं अप्पूमध्ये आहे प्रेक्षकांनो. तिला मजा येते शशांकला असं चिडवायला. फाईन, नवरा बायको आहेत, असेल काही त्यांचं सिक्रेट. तर आता अप्पू, सुमी आणि ह्या सगळ्याच जणी गौर घेऊन घरात आल्यात. माई त्यांना इन्स्ट्रक्शन देत असतात की गौर स्वच्छ धुवून घ्या, आता हळदी कुंकू वाहा वगैरे वगैरे. तेवढ्यात इथे बाबी आत्याची एंट्री दाखवली आहे त्यांनी. आता अप्पू आणि सुमीला बोलायचं नाही आहे, त्यांचं काहीतरी ट्रेडिशन येते की गौर घरात आणताना मौन ठेवायचं. माईंचा चेहरा जरा पडलाय. तेव्हा सुवाई म्हणतात, काय झालं माई? तेव्हा पन्ना काकू म्हणते, तुम्हाला बाबी वंशची आठवण येते ना माई? तेवढ्यात बाबी वंश ह्यांच्या मागेच उभ्या असतात. त्या म्हणतात, मग माझी आठवण आली आणि मी येणार नाही असं कधी होईल का? आणि माईंचा आनंद तर गगनात मावत नव्हता बाबी आत्याला बघून, आणि पन्ना काकूचा सुद्धा. म्हणजे सगळ्याच जण खूप खुश झालेत बाबी आत्याला बघून. माई म्हणतात, अरे सुवम, खरंच बाबी वंश आले आहेत बघ की. आणि बाबी आत्यांनी सगळ्यांची गळाभेट घेतली आहे, माईंची, अप्पूची, सुमीची, पन्ना काकूची सुद्धा. आता बाबी आत्या म्हणताय, हे काय चाललंय तुमचं? गौर घरात आणताय ना, आणि तुम्ही दोघी कशा आहात? आता या दोघी हातवारे करत असतात मस्त आहोत म्हणून. बाबी आत्याला कळत नाही या अशा नुसत्या हातवारे का करताय. पन्ना काकू म्हणते, अहो गौर घरात आणताय ना म्हणून बोलायचं नाहीये त्यांना. बाबी आत्या म्हणते, बरं बरं, माझ्या लक्षात नाही आलं.
माई म्हणतात, "अगं खरंच बाबी वंश माझ्या समोर आहे, मला विश्वासच बसत नाही आहे." पण बाबी आत्या म्हणतात, "अगं माई, मी हातपाय तोंड धुवून येते हं." तेवढ्यात या सगळ्याच जणी म्हणताय, म्हणजे माई म्हणतात, "ते सगळं राहू द्या, माझी माहेरवाशीण आली आहे ना, आता गौर तुम्हीच घरात घ्या." बाबी आत्या म्हणते, "अगं पण मी बाहेरून आली आहे, हातपाय तोंड धुतले नाही, काही नाही." तेव्हा माई म्हणते, "ते सगळे सोपस्कार राहू द्या बरं बाजूला." आता पन्ना काकू पटकन बाबी आत्याच्या पायावर पाणी टाकते कलशाने आणि म्हणते, "बघा, धुतले मी तुमचे पाय, झाले की नाही सगळे सोपस्कार, आता ती गौर आणा बरं तुमच्या हाताने घरात." आणि मग बाबी आत्याने त्यांच्या हाताने गौर घरात आणली आहे. पन्ना काकूने त्यांचं औक्षण केलंय, छान दाखवलंय त्यांनी, बघायला जास्ती छान वाटेल प्रेक्षकांनो तुम्हाला. बाबी आत्याला हळदी कुंकू लावून त्यांचं आज स्वागत केलंय आणि मग घरात आल्यावरती ते म्हणतात ना, तुमच्या घरी गौर कशी आली, काय आली, तसं ते म्हणतायत. बाबी आत्या म्हणतात, सोन्या चांदीच्या पावलाने आली, हिऱ्या मोतींच्या पावलाने आली. आणि तिथे त्यांनी ती गौर स्थापन केली आहे गणपती बाप्पाच्या समोर. सुवाई अप्पू आणि सुमीला सांगतायत की व्यवस्थित तिथे हळदी कुंकू वगैरे वाहून घ्या. आणि सुमीला आणि अप्पूला बोलायचं का म्हणून त्या दोघी हातवारे करत असतात, म्हणजे आता बोललं तर चालतं का. आणि सुवाई म्हणतात, "अरे हो हो, बोला दोघी जणी तुम्ही, आता चालतं." आणि अप्पू आणि सुमी दोघीही सुसासा टाकतात, "हा बरं झालं, आता बोलायला मिळालं." माई आता बाबी आत्याची दृष्ट काढतायत, "बाई माझी माहेरवाशीण आली एकदाची." अप्पू म्हणते, "अगं सुवाई, मला केव्हाचं बोलायचं होतं, बाबी आत्या तू कशी आहेस?" सुमी म्हणते, "थँक गॉड, किती वेळ गप्प बसायला लावलं होतं ह्यांनी आम्हाला." आणि या सगळ्याच जणी हसायला लागल्यात. तर आता सुवाई म्हणतात, "माई तुम्ही गप्पा मारत बसा. अगं सुमे, अप्पू, आधी तुम्ही हळदी कुंकू वाहून घ्या गौरीला आणि व्यवस्थित पूजा करून घ्या." सुमीनी आणि अप्पूने आणि बाबी आत्याने सुद्धा छान तिथे आरास वगैरे केली आहे फुलांची आणि गौरीचं स्वागत केलं आहे. आणि सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली आहे की आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदू देत. सुवाई म्हणतात, "बाबी वंश, आता तुम्ही मस्त बसा, आराम करा, छान खा प्या, मस्त तुमचे लाड करून घ्या." आता माईंना पण त्या म्हणतात, "माई तुमची माहेरवाशीण आली बरं का, आता तिला मस्त खाऊ पिऊ घाला. कशा आहात तुम्ही, मजेत ना?" अप्पू पण विचारते, आता सगळे ख्याली खुशाली विचारतात एकमेकांना. आता तिथे बसल्यात सगळ्याजणी. सुमी म्हणते, "ए बरं झालं बाबी आत्या तू आली, आम्हाला तुझी खूप आठवण येत होती. भास्कर काका कसा आहे?" पन्ना काकू सुद्धा विचारतीये की कसे आहेत सगळे वगैरे वगैरे. बाबी आत्या म्हणते, "सगळे मजेत आहेत." अप्पू म्हणते, "अगं माई, ह्या गौरी आपल्या काकाच्या घरी होत्या ना?" म्हणजे बाबी आत्या विचारतीये, "तिकडे होत्या ना, मग इकडे कशा काय आल्या?" तेव्हा माई म्हणते, "अहो त्यांच्याकडनं होत नाही ना आता, तेव्हा हेच म्हणले आपल्या घरी आणूयात." अप्पू म्हणते, "पण किती छान झालं नाही, मला खूप मजा आली, आम्ही तिथे गेलो, हे सगळे ते खडे उचलले, खूप छान वाटतंय." आता माई म्हणते, "अहो भास्कर का आला नाही तुमच्याबरोबर?" बाबी आत्या म्हणते, "त्याला काम होतं ना, पण आम्ही सगळे मजेत आहोत ग माई." म्हणजे या सगळ्यांच्या छान गप्पा दाखवल्यात प्रेक्षकांनो. बाबी आत्या खूप खुश आहेत की त्या माहेरपणाला आल्या. खरंच शेवटी माहेरपण ते माहेरपण, पण तेही 4 दिवसाचंच बरं का मैत्रिणींनो. ते आणि तेवढंच बरं वाटतं. तेव्हा अप्पू म्हणते की "बरं झालं आत्या तू आली, आपण ना आता छान रात्री प्रोग्राम वगैरे ठरूया." म्हणजे यांचे प्लॅनिंग ठरलेत आता कल्चरल प्रोग्राम करायचा वगैरे. अप्पू म्हणते, "आपण सगळ्या माणसांना सरप्राईज देऊया." सुमी म्हणते, "सांगू नको हां, बाबी आत्या आली आहे." तर यांचं छान डिस्कशन सुरू आहे. तर आता इकडे ही नेत्रा आहे ना प्रेक्षकांनो, तिच्या डोळ्यावर कसलं तरी मारल्याचा जखमा आहेत, त्या ती लपवत असते कॉम्पॅक्ट पावडर लावून. आणि असं ती खूपच सॅड दाखवली आहे. तेवढ्यात तिथे शशांक आलाय आणि ही खूप चिडते शशांकवर. तो नॉक न करता आत येतो म्हणून. तो म्हणतो, "मॅडम तुम्ही मला बोलवलं." आणि नेत्रा पटकन गॉगल घालते आणि म्हणते, "तुला काही एटिकेट्स मॅनर्स आहे की नाही, डायरेक्ट काय आतमध्ये येतोस, तुला कळत नाही का, मी बोलवलं म्हणून काय झालं?" तेव्हा शशांक म्हणतो, "हे बघा मॅम, तुम्ही बोलवलं म्हणून मी इथे आलो आहे, नाहीतर मला हाऊस नाही आहे नुसत्या तुमच्याशी गप्पा मारायला, मी काही इथे रिकामा आलेलो नाही आहे." नेत्रा म्हणते, "हो, एरवी मारे संस्कार करतो ना, तर मग आता काही संस्कार आहेत की नाही, मी बोलवलं म्हणून काय डायरेक्ट आत येशील का?" नेत्रा जरा जास्तीच बोलतेय म्हणून शशांकला राग आलाय. शशांक म्हणतो, "ठीक आहे मॅडम, यापुढे तुम्हाला जर माझ्याशी काही बोलायचं असेल ना, तर मला कॉल करत जा, नाहीतर मग ईमेलवरती बोलत जा. मलाही तुम्हाला असं डायरेक्ट येऊन भेटायची काही गरज वाटत नाही. तुम्हाला जर गरज असेल ना, तर तुम्हीच मला यापुढे कॉन्टॅक्ट करा. मलाही हाऊस नाही आहे तुमच्यासमोर असं डायरेक्ट यायची. आणि माझ्याशी बोलताना प्लीज जरा सांभाळून बोलत जा, तुम्ही माझा असा अपमान नाही करू शकत." आता असं बोलून तो तिथून निघून गेलाय. नेत्रा तिथे खाली बसते आणि विचार करते, "अरे देवा, या
जखमा शशांकने बघितल्या तर नसेल ना मी लपवतीये म्हणून. मी पण ना कधी कधी अतिच करते. हे सगळं लपवायच्या नादात मी शशांकला जरा जास्तीच बोलून गेले. पण प्रेक्षकांनो हिला जखमा दिल्या कोणी? आता हे सस्पेन्सच आहे. म्हणजे नेत्राला कोणीतरी वरचढ असू शकतं. खरं तर या गोष्टीवर विश्वास नाही बसत, पण असतं. शेराला सव्वा शेर कोणी ना कोणी असतं. तर आता बघूयात हिच्या आयुष्यात कोणता मोठा राज घेऊन आली आहे ती. असो तर आता शशांकला निघायचं असतं. शशांक अमेयची वाट बघत असतो, पण तो विचार करतोय ही नेत्रा अशी का करते? ही जर सतत अशी वागत राहिली ना तर मला इन्स्टिट्यूटमध्ये राहणं अवघड होणार आहे. तेवढ्यात अमेय येतो आणि म्हणतो, अरे सॉरी मानसीचा फोन आला होता. अरे ती कसल्या तरी सरप्राईजबद्दल बोलत होती म्हणून उशीर झाला मला. तुला कळलं का काय सरप्राईज आहे? शशांक म्हणतो, नाही रे, अपूर्वा पण तेच सांगत होती. आता अमेय म्हणतोय, बरं चल आपण निघूया. शशांक म्हणतो, मला ना खूप टेन्शन आलंय रे कामाचं. अमेय म्हणतो, हो रे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय, पण प्लीज तुझा मूड ठीक कर, नाही तर अपूर्वा तुला खूप प्रश्न विचारेल, काय झालं काय नाही. तिला लगेच अंदाज येईल तुझ्या मूडचा. शशांक म्हणतो, हो तुझंही बरोबर आहे. तेव्हा अमेय म्हणतो, तू कामाचं टेन्शन घेऊ नकोस, तू कामामध्ये अगदी परफेक्ट आहे शशांक. तर या दोघा भावांच्या डिस्कशनवर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. म्हणजे शशांकला जरा नेत्राचं टेन्शनच आलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, जे पहिल्यापासूनच दाखवत आहेत. तर आता पुढे आपण बघणार आहोत की अप्पू शशांकला काहीतरी शेअर करत असते, तिला काहीतरी करायचं आहे, पण शशांक नाही म्हणाला आहे. अप्पू म्हणत असते, खडूस तू ना मलाच नेहमी असं करतोस. अपूर्वा हे करायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, बाकीच्यांना तू काहीच बोलत नाहीस रे. शशांक त्याच्या तंद्रीतच असतो, पण तो पटकन अप्पूला जवळ घेतो. कदाचित त्याला नेत्रा आली आहे हे अप्पूला सांगायचं आहे, पण सांगता येत नाही आहे तिच्या तब्येतीच्या काळजीमुळे, असं काहीतरी दिसतंय. तर बघूयात आता अप्पूला कधी कळेल नेत्रा आली आहे आणि नेत्राचं लग्न कोणाशी झालंय आणि कोण तिला मारझोड करतंय, हाही मोठा प्रश्नच पडलाय. असो प्रेक्षकांनो, कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप 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 शुभेच्छा. गणपती बाप्पा आज त्यांच्या घरी जाणार. खरं तर आपल्याला करमणार नाही, पण काय करणार, पुढच्या वर्षी त्यांना परत यायचं असतं ना. प्रेक्षकांनो, आवडला असेल रिव्ह्यू तर माझ्या एफर्टला एक लाईक करायला प्लीज विसरत जाऊ नका आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.